येत्या 1 मार्च 2026 पासून सिम डिजिटल सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकारने एक मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे। येत्या 1 मार्च 2026 पासून देशभरात सिम बाइंडिंगचे नवे नियम लागू होणार आहेत। या नियमांनुसार मोबाईलमध्ये प्रत्यक्ष सिम कार्ड नसल्यास व्हॉट्सॲप सारखी मेसेजिंग ॲप्स वापरता येणार नाहीत। 28 फेब्रुवारीपर्यंत दिलेली ही मुदत वाढवली जाणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे। केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की देशाची सुरक्षा आणि वाढती ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी हे पाऊल उचलणे गरजेचे आहे। सुरक्षेच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे त्यांनी ठामपणे म्हटले आहे। नवीन नियमानुसार तुमचे व्हॉट्सॲप ज्या मोबाईल नंबरवर नोंदणीकृत आहेत ते सिम कार्ड त्याच फोनमध्ये असणे अनिवार्य असेल। जर तुम्ही फोनमधून सिम कार्ड काढले तर तुमचे व्हॉट्सॲप लगेच बंद होऊ शकते, म्हणजेच दुसऱ्या डिव्हाइसवरून किंवा वेगळ्या पद्धतीने अकाउंट वापरणे कठीण होणार आहे। या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम व्हॉट्सॲप वेब वापरणाऱ्यांवर होणार आहे। कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर वेब आवृत्ती वापरणाऱ्यांना दर 6 तासांनी आपोआप लॉग आउट केले जाईल। त्यामुळे ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वारंवार लॉग इन करावे लागेल। सिम बाइंडिंग म्हणजे नेमके काय? तर हे एक सुरक्षा कवच आहे। या तंत्रज्ञानामुळे तुमचे मेसेजिंग अकाउंट थेट तुमच्या फिजिकल सिम कार्डशी जोडले जाईल। त्यामुळे कोणताही हॅकर तुमच्या नंबरचा गैरवापर करून दुसऱ्या डिव्हाइसवरून अकाउंट सुरू करू शकणार नाही। सरकारने संबंधित कंपन्यांना 120 दिवसात अंमलबजावणीचा अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत। नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई होणार आहे। एकंदरीत या निर्णयामुळे सायबर फसवणुकीला आळा बसण्याची शक्यता आहे। मात्र सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांना आपल्या वापराच्या सवयी बदलाव्या लागणार आहेत।